महत्वाची बातमी, डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यावर फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू असा इशारा संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाणांना दिला। तर आम्ही एकाच्या बदल्यात 4 फोडू असा पलटवार भाजपने केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा भडका उडाला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशानंतर भाजप आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा आमने सामने आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाच्या भाजप प्रवेशानंतर मंत्री शिरसाट यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पलटवार केलाय। रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे। तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही। प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा। आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळे मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल। रवींद्र चव्हाण प्रलोभन देऊन पदाधिकारी फोडत असल्याचा आरोप शिंदेचे आमदार राजेश मोरे यांनी केलाय। दरम्यान फोडाफोडी संदर्भात स्थानिक भाजप जिल्हाध्यक्षांनी सुद्धा इशारा दिला आहे। महायुतीच्या पायी बाहेर जात नाही सगळे लोक, सगळेजण महायुतीमध्येच आहेत। फक्त चिन्ह बदलत आहे। ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते रोजली फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले। अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो। तर असे विधान पालिका फडणवीसांना दत्तक म्हणून द्या असं म्हणणाऱ्या चव्हाणांना शिरसाटांनी स्वतंत्र लढू असं म्हणत थेट इशारा दिलाय। सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला, तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका दे। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे। महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का आहेत असा सवाल मंत्री नितेश राणेंनी केला। पर्यावरणप्रेमी ईद वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही। तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणेंनी ही टीका केली आहे। नाशिकच्या तपोवनातल्या झाडांच्या मुद्द्यात अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपचे मंत्री नितेश राणेंनी हिंदू मुसलमान वादाची एंट्री केली आहे। ऐतिहासिक तपोवनातल्या झाडांचा मुद्दा मुख्यमंत्री पदावर असलेल्या नितेश राणेंनी ईदच्या बकरींशी जोडलाय। नाशिकच्या तपोवनात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम बनवण्यासाठी झाडं तोडली जाणार आहेत। पर्यावरणवादी रोज इकडे विविध आंदोलनं करतायत। कलाकार, नेते, विविध संघटना झाडांना मिठ्या मारत आंदोलन करतायत। नितेश राणेंनी यावर सवाल उपस्थित केलेत। ईदला पर्यावरणवादी बकरीला मिठ्या मारतात का असा अजब सवाल नितेश राणेंनी केलाय। आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे, पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही। मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही, परंतु असे भडक स्टेटमेंट करून वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी हा त्यांचा प्रयत्न आहे। हे तेच तपोवन आहे जिथे वनवासाच्या वेळेला राम सीतेनं वास्तव्य केलं। त्याच तपोवनात साधूंच्या राहण्यासाठी सरकार झाडं तोडू पाहतंय। वनातली तपश्चर्या म्हणून तप आणि वन या नावानं जे तपोवन बनलं, जी झाडं आणि पर्यावरणाच्या सानिध्यात राम सीता लक्ष्मणानं कुटीमध्ये राहून तप केलं, त्याच तपोवनात सरकार साधूंच्या निवासासाठी झाडं तोडून साधुग्राम करणार आहे। भाजप वगळता सत्तेमधील 2 पक्ष तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध दर्शवतायत। मात्र हा विरोध आहे की मग आगामी नाशिक पालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्यासाठीचा नवा मुद्दा असाही प्रश्न नाशिककरांना पडलाय।
कुंभमेळ्यासाठी फक्त तुम्ही जर काही झाडं 1800 झाडं ही कमी नाही आहेत जर तुम्ही तोडत असेल तर कोणत्याही देवाने येऊन सांगितलेलं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तपोवनमध्ये या आणि ही झाडं तोडा आणि इथे कुंभमेळ्याचं आयोजन करा. त्यामुळे हे खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही इथे जेवढं आम्हाला जमेल तेवढ्या मोठ्या पद्धतीने आम्ही इथे मदत करणार आहोत फक्त झाडांना वाचवण्यासाठी. खरं तर तपोवन हे नाशिकने एवढ्या वर्षात जपलेली नैसर्गिक संपत्ती आहे आणि एक कुणीतरी फक्त साधुग्रामसाठी ही संपत्तीच तोडणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. आतापर्यंत अनेक नाशिककरांसह कलाकार, साहित्यिक, लेखकांनी तपोवनच्या वृक्षांसाठी पुढाकार घेतलाय. काही हिंदुत्वादी संघटनांनी देखील वृक्षतोडीला विरोध केलाय. नाशिक योग विद्या केंद्रानं योगासनांचं आयोजन करत सरकारच्या वृक्षतोडीचा निषेध केलाय. काहींनी झाडांवर जय श्रीराम लिहित वृक्ष बचाव मोहीम सुरू केली आहे. तर सोशल मीडियात असंख्य लोक झाडं वाचवण्यासाठी पुढे येऊ लागली आहेत. झाडं तोडलेच पाहिजे असं काही त्याच्याकरता प्रयत्न करायची गरज नाही. आपण त्याच्याकरता कृपया शासनाने या आमची मदतसुद्धा लोकांची घेऊन इथे स्वच्छता करावी आणि साधू लोकांना हे उपलब्ध करून द्यावी जागा अशी आमची मनापासून